शेवटी रुपाली चाकणकर आपण एखाद्या ठिकाणी, आता मी इथं माळवाडीत आलोय आणि मला माळवाडीत आल्यानंतर इथले सरपंच मला म्हणले की चला इथं असे महाराज आपण सहज आता आलोय तर चला आपलं महाराजांचं आपलं सीट ठीक आहे, आपण दर्शन घेऊ, भेट घेऊ. त्यात आता मला बाळासाहेब मला कोणाकडे नेलंय ते फक्त बाळासाहेब सरपंचालाच माहिती. आता ते महाराज चांगले आहेत का तुमच्या भाषेमध्ये बुहुंद आहेत आम्हाला काय माहिती. त्याबद्दल म्हणजे त्या बाबतीमध्ये रुपाली चाकणकरांचा काही दोष नाही. शेवटी माणूस आपला किती झाला तर हिंदू माणूस काढला आपल्याला एक काही असलं तर एक थोडं आपण रस्त्याने ते काय स्वतःहून गेले कुठं कार्यक्रमाच्या निमित्तानं गेले असतील, महाराजांचं दर्शन झालं असेल किंवा तिथं ते भेटले असतील किंवा त्यानंतर काय शेवटी आपण कुणाला तरी गुरु मानतो हे झालं असेल. त्यात रुपालीताई चाकणकरांचा कुठलाही दोष किंवा त्यात त्यांची कुठलीही चाकणकर ताईंची चूक नाहीये. त्यामुळे या बाबतीमध्ये असं आता समजा मला तुम्ही कुठे चला म्हणून मी येतो, काही अडचण नाही. मग तुम्ही जर फोटो काढला त्यात फोटो काढला मग त्यात काय चूक आहे का माझी? काय नाही. हे आपण विजय वडेट्टीवारांना विचारलंच बरं होईल ना. त्याचं उत्तर मी कारण जाणीवपूर्वक आता त्रासदायक देशाला माहिती आहे त्रासदायक होईल का किती मताचा फरक पडेल. त्यामुळे मला माझ्यापेक्षा पत्रकार बांधवांना जास्त माहिती असतं. असं त्रासदायक वगैरे कुठलं होत नाही. सुनेत्रा वहिनी पवार ह्या खूप एकतर ती माझी विनंती सगळ्यांनी निवडणूक करावी. शेवटी ज्या नेत्यानं अजितदादा पवार साहेबांचं आजही नाव घेतल्यानंतर आजही लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि त्यांच्या घरातल्या त्यांच्या पत्नी ह्या निवडणुकीसाठी उमेदवार उभा राहत आहेत. त्यामुळे सगळ्यांनी खरं तर वहिनींना पाठिंबा दिला पाहिजे. ही निवडणूक बिनविरोध केली पाहिजे. आणि समजा कोणी चुकून राहिलं स्वतःच्या हौशेसाठी प्रसिद्धीसाठी तर काय त्याची अवस्था होईल हे मी सांगायची तुम्हाला गरज नाही.